नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी संदीप इनामके, चित्रपट कला दिग्दर्शक. आपल्या संदीप इनामके स्टुडिओ या यूट्यूब चॅनलच्या कला भ्रमंती या कार्यक्रमामध्ये आपण गणपतीसाठी काही विशेष भाग तयार करत आहोत. यामध्ये गणेशोत्सवाच्या काळातले काही कला, म्हणजे याच्यामध्ये मंडप असेल, लाईट्स असतील, फुलांची सजावट असेल किंवा काही सेटअप असतील. म्हणजे चित्रपट, नाटक ही जरी कला असल्या तरी त्याच्यासोबतच याही कला आहेत. या कलेंना कुठेतरी पडद्यासमोर आणण्याचं काम आम्ही या कला भ्रमंती कार्यक्रमात करत आहोत. आज आपण खास पाहुणे आणतोय दाते आणि कंपनी यांचे दीपकजी दाते यांना. शुभ कार्य असो किंवा एखादा मोठा उत्सव, त्यासाठी लागणारी बैठक व्यवस्था, त्यासाठी लागणारं नियोजन आणि जी काही गोष्ट आहे मंडप व्यवस्था, त्याविषयी आपण आज जाणणार आहोत. दाते आणि कंपनीला नुकतेच 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. शतकोत्सव वर्ष त्यांचं पूर्ण होत असताना आम्हालाही आनंद होतोय की त्यांचं काम हे आपल्यासमोर मांडतात. तर जाणून घेऊयात दाते आणि कंपनीचा हा प्रवास आपल्या या गणेशोत्सवाच्या विशेष भागामध्ये. नमस्कार दाते साहेब. नमस्कार. तुमचं या आमच्या संदीप इनामके स्टुडिओ या यूट्यूब चॅनलच्या कला भ्रमंती या कार्यक्रमात मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. खरं तर दाते आणि कंपनी म्हणजे मंडप आणि फर्निचर या तुमच्या व्यवसायाला आज जवळजवळ 100 वर्ष पूर्ण झालेलं आहे. तुम्ही शतकोत्सव महोत्सव नुकताच मध्ये साजरा केला. त्याच्याबद्दल खरं तर आमच्या कला भ्रमंती संपूर्ण टीमकडनं आणि आमच्या इनामके स्टुडिओकडनं तुमचं मनापासून अभिनंदन. आणि तुमचा असाच जो काही कामाचा, व्यवसायाचा किंवा कलात्मकेचा झेंडा आहे तो अटकेपार असाच जात राहावा अशी आमची तुम्हाला शुभेच्छा आहेत. तर या आत्तापर्यंतचा जो काही प्रवास आहे तर ते मागे पाहताना तुम्हाला आता नक्की काय भावना आहेत त्याच्या? आमच्या आजोबांनी 1925ला हा मंडप व्यवसाय चालू केला. पहिल्यांदा हा 12 बलुतेदारांच्या पैकी हा व्यवसाय होता. हिंदू माणसांनी हा प्रथम व्यवसाय चालू केला पहिल्यांदी. आणि ते चालू करताना मग त्यावेळेला काहीच म्हणजे अगदी मोजकं स्वरूपाचंच होतं. म्हणजे कापड भाड्याने देणं वगैरे असं, मंडप बांधणं वगैरे त्यावेळेला एवढी हे नव्हती, कल्पनाच नव्हती. आणि मग त्याच्यातनं मग कापड वगैरे भाड्याने द्यायचं सुरुवात केलं आजोबांनी. आणि मग त्याच्यातनं मग आपण लोकांना मंडप उभं करून त्याचं समाधान द्यावं लोकांना, अशी ती आमच्या आजोबांनी केलेली व्यवसायाची सुरुवात आहे. 1945 ना कितीला सुरू? 1925. हां. तर काका, म्हणजे आता तुम्ही नक्की प्रॉपर कुठले, म्हणजे पुण्यातले, किंवा तुमचा हा व्यवसाय सुरू झाला आणि त्याची सुरुवात नक्की कशी झाली? आमचे मूळचे आमचे आजोबा वगैरे जे आहेत, अगदी पणजोबा, ते खेडचे. अच्छा. त्याच्यानंतर मग पूर्वी आमचे आजोबा नेने घाटावर राहायचे. हां हां हां. त्याच्यानंतर मग लक्ष्मी रोडला एक आमचं कापडाचं दुकान होतं. मग त्या कापडाच्या दुकानात जरा नुकसान झालं, तोटा झाला. त्याच्यानंतर मग हा व्यवसाय चालू केला आम्ही. आणि तो या नारायणपेठमध्ये आता 100 वर्ष पूर्ण केली त्या व्यवसायाला. मग तिथेच आपलं आता ऑफिस नवीन आहे. हा ऑफिस आहे, मला वाटतं त्याच्यात आमचं. आता हा व्यवसाय सुरू करताना म्हणजे आता सुरुवातीच्या काळात, म्हणजे आत्ता खूप त्याचं मोठं हे झालेलं आहे, वाढलेलं आहे काम सगळं. पण सुरुवातीच्या काळामध्ये जे गणेशोत्सव असायचा किंवा बाकी कार्यक्रम असायचे, मग त्यावेळेस कसं तुम्ही मॅनेजमेंट करायची, किंवा तुमचे वडील तुम्हाला सांगत असतील त्यावेळेस? त्यावेळेला पूर्वी म्हणजे जे सरदार लोकांचे वगैरे किंवा मोठ्या सरदार घराण्यांची जी मांडवाची कामं वगैरे होती ती पूर्वी सगळी आमच्याकडे होती. म्हणजे मुजुमदार घराणं असेल, बडोद्याचं घराणं असेल, ती सगळ्यांची कामं आमच्याकडे होती. आणि तेव्हा बैलगाडीतनं वगैरेच सामान नेण्याची सोय होती. तेव्हा टेम्पो वगैरे काहीच नव्हते. आणि मग तेव्हा माणसं म्हणजे मिळायची. माणसांची कधी तशी आम्हाला आत्तापर्यंत पण कधी अडचण नाही आलेली माणसांची. आणि मग त्या लोकांची कामं केल्यानंतर मग त्यांच्या ओळखीच्यातनं आणि अशी आमची कामाची सुरुवात झाली. आणि त्या काळात म्हणजे मला वाटतं स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा नंतरच्या याच्यामध्ये बरेच, म्हणजे नाही का, मी असं ऐकलंय किंवा की तुम्ही भरपूर म्हणजे भाषणं असतील, म्हणजे दिल्ली असेल किंवा बरेच ठिकाणी पुण्यात येणारी मोठी भाषणं, राजकीय क्षेत्रातली, सामाजिक क्षेत्रातले, असे मोठमोठे कार्यक्रम केले. त्याबद्दल आम्हाला काय सांगू शकाल? आमच्याकडे कामं म्हणजे आजोबांच्या वेळेला आणि यांनी वडिलांच्या वेळेला केलेली कामं म्हणजे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन, नेहरू, सावरकर, बापट, स्वातंत्र्य सैनिक यांच्या ज्या सभा वगैरे होत्या
त्याचं सगळं काम आम्ही त्यावेळेला पूर्वी आजोबांनी आणि वडिलांनी केलेलं आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर खडकवासल्याच्या धरणाचं भूमिपूजन जेव्हा झालं अरे वा. हां. त्यावेळेला पण मंडप आमचा तिथं हे होता. म्हणजे महात्मा फुलेंनी त्या खडकवासला धरणाचं काम केलं हां. त्यावेळेस असे. हां. आणि हे जे काही आहे म्हणजे राजकीय क्षेत्रातले सभा मंडप म्हणजे पुण्यात किंवा मुंबईत असा तो हे होता, ट्रेंड होता आणि तो ट्रेंड पुढे सुरू झाला. मग याच्यामध्ये ऐकले की भरतनाट्य मंदिरला म्हणजे जसं तुम्ही नाटकाचे काही शो तेव्हा भरतनाट्य मंदिर नव्हतं, काही मोकळी जागा होती. मग त्यावेळेसचं नक्की काय आठवणी आहेत? तेव्हा असं होतं की बाबूराव विजापुरे आणि आमचे आजोबा त्यांच्या कल्पना अशी आली की आपण काहीतरी एखादं नाटकाचं लोकांना कलावंतांच्या करता काहीतरी आपण व्यासपीठ उभं करावं. म्हणून मग ते म्हटले आता कसं करता येईल. मग काका म्हटले ताडपत्री मंडप आपण उभा करू, स्टेज बांधू आणि तिथं कलावंतांना आपण प्रोत्साहन करायला जागा देऊ. आणि त्याच्यानंतर मग भरतनाट्य मंदिर असं लोक जमली सगळी कलावंत वगैरे, मग त्याच्यातनं भरतनाट्य मंदिर उभं राहिलं. अच्छा, मग तिथून ते तंबूपासूनच ते आता प्रवास दिसतो. मग चित्रपटांविषयी असं काही झालंय का, टुरिंग टॉकीज किंवा असं काही, त्यात तुमचा काही सहभाग? चित्रपटांचं म्हणजे सई परांजपेचा जो सिनेमा होता आमचा आपल्या नारायणपेठेमध्ये तर तिथलं शूटिंगचं केलेलं आहे. त्याच्यानंतर वाईला जाऊन शूटिंग केलेलं आहे. अच्छा, म्हणजे मेणोली घाट आणि सातारा भावली परिसराची नेहमी सई परांजपेंची 2-3 पिक्चरची सिनेमांची कामं केलेली आहेत. अरे वा, छान छान छान. मग याच्यानंतर बरेच आता पुणे हे विद्येचं माहेरघर म्हटलं जातं किंवा महाराष्ट्र किंवा मराठी संस्कृती जपली जाते. पुण्याकडं एक पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा खरंच चांगला आहे. मी पुण्यात म्हणजे सासवडचा जरी असलो तरी माझं शिक्षण किंवा कार्यकाल हा पुण्यातच जातो, म्हणजे बऱ्याच गोष्टी मला इथून शिकायला मिळतात. तर याच्यामध्ये आपला जो काय आहे म्हणजे लोकांच्या आनंदासाठी शुभ कार्यासाठी तुम्ही वाहून घेतलेलं असतं. आणि याच्यामध्ये बऱ्याच शैक्षणिक संस्था की ज्याचे मोठे मोठे कार्यक्रम किंवा पदवी प्रदान समारंभ होतात, तर मला वाटतं ह्याची बऱ्यापैकी जबाबदारी आपल्या संस्थेकडे होती. त्याच्यामध्ये असं आहे की पुणे विद्यापीठाच्या पहिल्या दिवसापासून आमच्याकडे पुणे विद्यापीठाचं कुठलाही कार्यक्रम असू दे, पदवीदान समारंभ पहिला, त्याचे आमच्याकडे फोटो वगैरे पण आहेत. आणि जेव्हा पुणे विद्यापीठात जयकरांनी ताबा घेतला तेव्हा आमच्या आजोबांना म्हणजे ते त्यांचे मित्रच होते, त्यांनी साक्षीदार म्हणून त्यांना सही करायला बोलवलेलं होतं. तेव्हापासून आजपर्यंत पुणे विद्यापीठाने खूप पदवीदान समारंभ केले, सुवर्ण महोत्सवाचे केले, इंडियन सायन्स काँग्रेसचे काम विद्यापीठातली कामं केलेली आहेत. बाकी इतर संस्थांची कोणती होती? आणि त्याच्यानंतर SP शिप्रमंडळी संस्था आहे, वाडिया कॉलेज आहे, फर्ग्युसन कॉलेजला राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा आल्यानंतर जेव्हा सेंटनरीचा कार्यक्रम झाला तेव्हा 5,000 लोकांचं सभेचं काम आम्ही तेव्हा केलेलं आहे. इंदिरा गांधींच्या सभेचं काम केलेलं आहे रेसकोर्सला, मोठमोठ्या सभांची कामं किंवा ते आता जुनी जी पद्धत होती किंवा तुम्ही ऐनवेळी आलेली कामं किंवा चॅलेंजिंग कामं येतात कधी कधी की मटेरियल नसतं किंवा लोक नसतात पण काहीतरी काम करायचे, म्हणजे जबाबदारी व्यवसाय आहेच पण जबाबदारी पण तेवढी मोठी असते. मग अशा वेळेस तुम्ही काय कल्पना किंवा कसं हँडल करता ते सगळ्या गोष्टी? नाही, काम जेव्हा एखादं काम करायचं असेल तर त्याचं पहिल्यांदा सगळं नियोजन करून मटेरियलची काय व्यवस्था करायची काय नाही हे सगळं करून मगच आम्ही काम स्वीकारतो. बरोबर. आणि तेवढं आमच्याकडं असल्याशिवाय आम्ही घेतच नाही. आता एक असं त्याच्यात झालं होतं की सायरस पुनावाल्यांच्याकडे त्यांचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम होता आणि असा खूप पाऊस पडत होता. तिथल्याच भागातल्या हे कॉन्ट्रॅक्टरनी त्यांना कबूल केलं होतं की मी करतो म्हणून, पण त्यांनी आयत्याला काही काम नाकारलं करायचं. आणि मग ते आमचे वडिलांचे मित्र होते पटवर्धन म्हणून, ते म्हटले बाबा असं असं त्यांची अडचण आहे तर तुम्ही 15,000 स्क्वेअर फुटाचा मांडव कराल का? म्हटलं करू. आदल्या दिवशी रात्री 9ला चालू केलेलं काम दुसऱ्या दिवशी 8 वाजेपर्यंत तयार दिलं सकाळी. अरे वा, म्हणजे हे मोठे शिवधनुष्य तुम्ही उचललं. तेव्हा म्हटले की काय तुम्ही जादू केलीत का काय. आणि अजून दुसरा किस्सा, जेव्हा अलिबागचं मतमोजणी होती निवडणुकांचं तेव्हा राजीव गांधींचं हत्या झाली होती, तेव्हा जवळजवळ 30 दिवस निवडणुका म्हणजे मतमोजणी व्हायची होती. पण त्याच काळामध्ये मोठं वादळ आलं होतं अलिबागलाच, म्हणजे पोलीस परेड ग्राउंड अलिबागच्या समुद्रापासून जवळ होतं आणि खूप लोकांच्या घराची नुकसान झाली, झाडं पडली वगैरे. तर तिथल्या कार्यकारी अभियंत्यांचा फोन आला की अहो दातेसाहेब इथं खूप लोकांची नुकसान झाली आहेत, मी आता आपल्या मंडपाच्या जागेवर जाऊन बघतो आणि काय परिस्थिती बघून तुम्हाला कळवतो. ते बघितलं त्यांनी
तर त्यांनी फोन केला, दाते तुम्ही काय सिव्हिल इंजिनियर आहात का काय आहात? बरोबर आहे. आपला एवढ्या ह्याच्यामध्ये एक खांबही इकडचा तिकडं हल्ला नाही किंवा काही नुकसान झालेलं नाहीये. तर आम्ही म्हटलं की नाही, आम्ही ते तेवढं मंडपाची उभारणी करताना त्याचं मजबूतीकरण कसं जास्तीत जास्त करता येईल आणि साजेसा त्याला डेकोरेशन वगैरेचा भाग करता येईल हे करतो. जसं आता ही आणीबाणी म्हणजे आपण म्हणजे शुभ कार्यासाठी तर काम करतो, हो. पण बऱ्याच वेळा दुष्काळ असतो, आणीबाणी प्रसंग येतो, मध्ये लॉकडाऊनचा विषय असेल, भूकंपाचा विषय असेल किंवा बऱ्याच अशा काही वादळ किंवा अडचणी महाराष्ट्रात किंवा कुठेही मोठ्या काही ठिकाणी झालं, तुम्ही कसे सरसावता की तुम्हाला कसं कॉन्टॅक्ट केलं जातं आणि तुम्ही ती एका रात्रीत बऱ्याच वेळा ह्या घडामोडी घडवायला लागतात, हा, तर तेव्हा ती कशी मदत करता तुम्ही? आता पुण्यामध्ये मागं नेहरू स्टेडियमला मोटोक्रॉस स्पर्धा व्हायच्या आणि त्यांचं पहिल्यांदा ओपन सगळं स्टेडियम होतं. मग त्याच्यानंतर त्यांचं कार्यक्रमाच्या वेळेला पाऊस वगैरे यायला लागला. मग ते म्हटले आम्हाला ट्रॅक आता आम्हाला वाळवायचं आहे, बरोबर आहे. त्याच्याशिवाय आम्हाला घेता येत नाही, तर मग तुम्ही आम्हाला कव्हर्ड कसं करून द्याल? आणि मग आम्ही म्हटलं 2 दिवस आहे अवधी, करून देता येईल. त्यांचा संपूर्ण मोटोक्रॉसचा ट्रॅक कव्हर्ड करून, म्हणजे त्यांची जी मोटरसायकल जम्प घेते 30 फूट हाईटला वगैरे तिथपर्यंतचा सगळा हाईटचा मंडप आम्ही त्यांना 2 दिवसात उभा करून दिला होता. त्याच्यामध्ये खांब वगैरे कमी खांबामध्ये हो, काम केलं हो, असतं हो. त्याच्यामध्ये. नाही, चांगलं आहे. म्हणजे तुमचं नाव तेवढं आहे, काम आहे, ती जबाबदारी आहे हो, आणि महत्वाचं तुमची व्यवसायाची आवड आहे, तळमळ आहे. हो. म्हणजे मला वाटतं ही कुठली साधना असल्याशिवाय होत नाही. म्हणजे वडिलोपार्जित आजोबांपासून तर वडील असतील, तुम्ही असतील, हो. ते करताय. म्हणजे मी पाहतोय की आता पुण्यातले जे गणेशोत्सव, आता गणेशोत्सव त्याचं काम चालू आहे. म्हणजे रस्त्यात सगळे मंडप टाकताना दिसत आहेत किंवा सजावटीचं काम चाललंय. लोकांची गडबड आहे की आता गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा. मुंबईत जसं मोठे गणपती असतात तसं पुण्यामधली गोष्ट काय की सजावट चांगली करणं, प्रतिकृती उभारणं, अशा बरेच सेटअप बनवले जातात. तर पुण्यातलं जे गणेशोत्सव आहे, म्हणजे जुन्यापासून आतापर्यंत तुम्ही काम करताय, त्यातली कुठली कुठली मंडळं तुमच्याकडे दरवर्षी असतात किंवा तुम्ही कसं त्याची मॅनेजमेंट करता वगैरे? पूर्वी म्हणजे साधारण 80-82 पर्यंत 80-85 गणपती मंडळांची कामं करायचो. बापरे. हा, पण तेव्हा कसं होतं, तेव्हा वाहतूक सुरळीत होत होती. आताचं वाहतूक खूप त्रासदायक झालेली आहे. त्यामुळं आणि जाहिरातीचं युग आता आलेलं आहे. हो हो. त्यामुळं मग ते काम करणं खूप अवघड होतं. पण तेव्हा कसं होतं की मंडळाचं काम करताना कार्यकर्ते तिथे भरपूर असायचे. आताच्या ह्याच्यात काय झालं की सगळं पैसे देऊन डेकोरेशन उभं केलं जातं. बरोबर आहे. तेव्हा तसं नव्हतं. मंडळातले कार्यकर्ते कोण कापड ठोकते, कोण बॅटन कापते, कोण रंगवते, बरोबर आहे. असं करून ते हे करायचं. आणि कारण मला आठवतंय मार्केटला रात्री 2 वाजता वगैरे येऊन कार्यकर्ते चहा वगैरे प्यायला यायचे, फ्रेश व्हायचे, मग परत जाऊन काम करायचे, पहाटेपर्यंत काम करायचं. ते पूर्वी त्याच्यातनं कार्यकर्ता तयार व्हायचा. बरोबर. आता काय होतं, आता सगळं भाड्याने आणायचं किंवा पैसे द्यायचे आणि हे होतं. त्यामुळे जरा थोडं त्याला कार्यकर्त्याचं स्वरूप काम कमी झालं. नाही, म्हणजे कार्यकर्ते नाही असं नाहीये, कारण कार्यकर्त्याचं काम कमी झालं, बिझी झाला आणि तेव्हा पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. बरोबर आहे. तेव्हा एखादा आपल्या घरातला माणूस मुलगा मंडळात काम करायला गेला तरी त्याची त्याची फॅमिली, बाकीच्या अडचणी ते सांभाळत होती. बरोबर. आता विभक्त झाल्यामुळे त्याला पहिला प्रपंच आणि मग सामाजिक काम, हो हो, हे त्याचं हे झालेलं आहे. तर मी अखिल मंडळ त्यात तुम्ही बरेच वर्ष सभासद आहात, त्या कार्यकारिणीमध्ये मेन याच्यामध्ये आहात आणि मंडळाचं तुम्ही कित्येक वर्ष काम करताय. तर ह्या अखिल मंडळीविषयी तुमचे काम किंवा तळमळ किंवा भावना काय आहे त्याची? अखिल मंडळाचं काम आम्ही आता 100 वर्ष करतो आहोत. बरोबर. पूर्वी तर 60 बाय 50च फक्त मंडप असायचा. त्यावेळेचे अहवाल माझ्याकडे आहेत. तेव्हा 51 रुपये फक्त मंडपाचं बिल व्हायचं. अरे वा. बरोबर. म्हणजे 62-63 ची गोष्ट आहे. त्यावेळेचे अहवाल माझ्याकडे आहेत. बरं. आणि आता त्याचा खूप हे वाढलेलं आहे आणि म्हणजे त्याचं समाधान मिळतं. बरोबर. मंडपाचं काम, गणपतीचं काम करायला मिळालं ना, आणि मी कुठल्याही मंडळाच्यांना सांगतो की त्याला पहिलं प्राधान्य. बरोबर आहे. आणि मग बाकी डेकोरेशनला थोडं कमी हे केलं तरी पण त्याचं डेकोरेशन आणि त्याचा प्राधान्य पहिलं त्याला द्या आणि त्याची सुरक्षितता कशी राहील
याला पहिलं प्राधान्य द्यायला पाहिजे. नाही बरोबर आहे, कारण जागा केवढी आहे हा ते सगळं. आणि मंडप उभारताना पहिलं महानगरपालिका आणि पोलिसांच्या परवानग्या काय असायच्या आहेत त्याप्रमाणेच मंडप उभा करतो. बरोबर आहे. आणि शताब्दी अखिल मंडळाची शताब्दी वर्ष तर खूप आम्ही जोरात केलं. हो 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 आणि 2000 म्हणजे 125ला तर आजपर्यंत कधी मिरवणुकीला झोपाळ्यावर गणपती नेला नाही. हो 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 काय? शताब्दीला नेला. 125ला. वर्षाला. तेव्हा मी अण्णांनाच हे म्हटलं तर अण्णा आपण यंदा झोपाळ्यावर गणपती नव्हते म्हटलं आपली एवढी मूर्ती जोड आहे हे आहे. बरोबर आहे. हा म्हटलं अण्णा ती जबाबदारी माझी. हा. आणि प्रथम मिरवणुकीला झोपाळ्यावर गणपती न्यायचं मी धाडस केलं. नाही नक्की. आणि बाप्पांनी मला साथ पण दिली. आणि याच्यामध्ये म्हणजे मंडप फक्त काही डेकोरेशनचा किंवा याचा भाग नाहीये, त्या सुरक्षितता महत्वाची आहे. हो म्हणजे त्याला वारा आला, पाऊस आला, ऊन आला किंवा लोकांची गर्दी आली, अचानक काही हे झालं बरोबर तरी त्याची सुरक्षितता महत्वाची आहे. मग हे करताना तुम्ही काळजी कशी घेता? म्हणजे पोलीस प्रशासन असेल, महानगरपालिका असतील किंवा कार्यकर्ते किंवा लोंढे येतात, म्हणजे महाराष्ट्रातले सगळे लोक पुण्यात मंडईत गर्दी होते, मग त्याचं नियोजन नक्की तुम्ही कसं करता? मंडप उभा करताना आम्ही मुख्य कसं करतो की आजूबाजूच्या लोकांना किंवा एखादी ॲम्ब्युलन्स किंवा फायर ब्रिगेडची गाडी पास होईल एवढं तरी ती जागा ठेवल्याशिवाय आम्ही म्हणजे तेवढी काळजी घेतो. जरी महानगरपालिकेने जागा ज्या माप दिलेलं असलं तरी मी त्या कार्यकर्त्यांना सांगतो की बाबा अरे जर उद्या काही ऍक्सिडेंट झाला काही झाला तर आपल्या भागातल्याच लोकांची गैरसोय होऊ नये याची दक्षता आपण घ्यावी. नक्की नक्की. आणि मग त्या दृष्टीनं मग आम्ही ते सगळं उभं करतो. बरोबर आहे. आणि आता गणेश उत्सवाचं जे काय आहे, म्हणजे आता मंडईमध्ये बरेच वर्ष मंडई असेल, दगडूशेठ असेल, बाबू घेऊन किंवा इतर बरीच मंडळ किंवा मानाचे आपले 5 गणपती आहेत. आणि पुण्याची परंपरा किंवा एक मराठी संस्कृती किंवा पारंपरिक पौराणिक देखावे, सामाजिक क्षेत्रातली देखावे नेहमी सादर होतात. तर एखादा देखावा सादर करताना, आता मी मंडईचं काम 2 वर्ष केलेलं आहे, तर ते सादर करताना तुम्ही बऱ्याच वेळा आता म्हणजे मला तर ही गोष्ट माहिती आहे, पण आमच्या प्रेक्षकांना सांगावीशी वाटते की त्याचं प्लॅनिंग कसं करता? म्हणजे समजा डेकोरेशन काय आहे, लाईटिंग कसं होणार आहे, तिथं बाकी कार्यक्रम कसे होतील 10 दिवसात? त्याच्यामध्ये असं करतो की मंडळाची समजा लोक आली किंवा एवढ्या साईजचा पाहिजे तर मग मी पहिलं त्यांना विचारतो की डेकोरेशनचं काय भाग आहे, तुमचा सेट कसा आहे, ते त्याचं डेकोरेशन कोण करणार आहे, त्याचा आर्ट डायरेक्टर किंवा कोण सजावट करणार आहे, त्यांच्याशी आमची मीटिंग पहिली झाली तर त्यांच्या अडचणी काय आहेत त्याही सोडवल्या जातील, आमच्या अडचणी काय असतील त्याही त्यांना सोडवल्या जातील. आणि त्या माध्यमातून मी डेकोरेशनला पण साजेसं हे झालं पाहिजे असा माझं पहिला हे असतो. बरोबर आहे. म्हणजे मला आठवते की मी 2011-12ला मी काम केलं, म्हणजे पहिल्या वर्षी आपण मयूर महल केला, त्याचं चांगलं काम झालं. आणि दुसरी शिवरथ आपण केला होता. म्हणजे मला सांगायला आवडेल प्रेक्षकांना की म्हणजे मी बऱ्याच मीटिंग आपल्या रात्री 10-11 नंतर व्हायच्या. म्हणजे तुम्ही सगळे व्यस्त असायचा, मी कॉलेजला होतो भारती विद्यापीठला आणि पुण्यातच राहायचो इथे. तर ते आम्ही रात्री 11-12 कधी 3-3 वाजेपर्यंत आपल्या मीटिंग चालायच्या. मग बरेच स्केचेस, कारण व्हायचं काय की मला खरं तर मंडई गणपतीचं काम म्हणजे मी सासवड, जेजुरी, भोसरी, पुण्यात भरपूर काम केलं होतं, पण मंडई गणपती नक्की केवढा आहे हे मला काही माहिती नव्हतं. आणि त्यावेळेस मला सांगितलं माझ्या मित्रांनी की मंडईचं काम करणार का? मला वाटलं कुठलं तरी छोटं मंडळ असेल. मी लगेच होकार दिला आणि मिटिंगला गेलो. पण खरं तर जागा पाहिल्यानंतर आणि ते पाहिल्यानंतर म्हटलं आता एकदा म्हटलं आपण इथे आलोय तर आता हा चान्स आहे म्हटलं चांगला, याचं सोनं केलं पाहिजे. मग ते आपण म्हणजे रथ केलं तर शिवरथ. म्हणजे मला तुम्ही म्हणजे शिवरथ झाल्यानंतर मला तुम्ही उचलून घेतलं होतं, आठवतंय का? म्हणजे मलाच अक्षरशः तो आनंद अश्रू आले की अरे हा म्हणजे ते काम झालं. म्हणजे लक्ष्मी रोडला तो रथ जेव्हा गेला म्हणजे समाधान चौकात सुरू झाला तर मला खूप आनंद झाला त्या कामाचा. त्यानंतर आपण दुसऱ्या वर्षी मल्हारगड केला. म्हणजे खंडोबाचं म्हणजे मला वाटतं 2013ला ती सिरियल म्हणजे भंडारा तर केवढा होता मला अजून तो भंडारा आठवतो. बरोबर आहे. बरोबर. म्हणजे 2012ला काय झालं आणि तेव्हा मुख्य म्हणजे प्युअर भंडारा आणला. हो हो हो. नाही आणि त्याच्यामध्ये होतं कसं की बरेच म्हणजे मीच काही बऱ्याच म्हणजे RK स्टुडिओची लोक असतील किंवा बऱ्याच कला दिग्दर्शक, हिंदी चित्रपटसृष्टी, साऊथचे लोक आपल्याकडे काम केलेलं आहे. विवेक खटावकर सरांनी भरपूर काम केलेलं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर म्हणजे मला संधी मिळाली. मग त्या संधीचा आता नेहमी तुमच्याकडं झोपाळा आहे, म्हणजे एक तर महत्त्वाचा शारदा गणपती झोपाळ्यावरचा आहे आणि त्याला नेहमी महल, राजवाडे, दरबार असे झालेले आहेत. मग मी म्हटलं थोडंसं काहीतरी पॅटर्न चेंज करूया, म्हणून खरं तर मी ते मल्हारगड ही गोष्ट त्यावेळेस आणली. म्हणजे मी त्यावेळेस नुकतंच उमाजी नायकांचं एक पुस्तक वाचलं होतं. आणि खंडोबा मी नेहमी जेजुरीला जातो येतो, आपलं तो कल्चर म्हणजे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे.
तर मी सहज म्हणजे जेजुरी प्रतिकृती न म्हणता एक त्याला गडचं स्वरूप दिलं हो. आणि तो पॅटर्न जरा थोडासा ब्रेक करून एक वेगळं दिलं, पण त्याला ते चांगला त्याला प्रतिसाद मिळाला. खूप मिळाला. त्याच्यात मला तुमची खरं मदत खूप झाली, कारण ते झालं किंवा घनश्याम आपला असेल लाईटवाले, हो, लाईटचं काम. घनश्यामने आपल्याला खूप म्हणजे मला चांगली साथ दिली त्या सेटअपमध्ये. होय. आणि तेव्हा असं झालं की रामरथ म्हणजे आता राम मंदिर अयोध्या मंदिर झाल्यानंतर रामाचे भरपूर सेटअप आत्ता आले, हो, पण मी 2012ला आपण त्यावेळेस रामरथ 40 फूट उंच, 40 फूट. म्हणजे मी आठवते तुम्हाला की रात्री 12 वाजता मी तुम्हाला फोन केलता, मिरवणूक उद्या आहे आजच्या दिवशी, की तात्या साहेब मी 40 फूट गेलोय, पण आता झालंय काय, वर गेल्यावरती गाडा असा हलतोय. असा हलतोय. हा, तर मग नक्की काय करावं? हा. तर तुम्हाला सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, उद्या सकाळी त्याला एक मोठा तीर मारण्यात येईल आणि ते करू. म्हणजे तीर म्हणजे असं होतं की असावा असा, म्हणजे हातात बसत नव्हता, तुमच्या माणसाने 2 फटाफट ते लावलं आणि तो बिलकुल हल्ला नाही. म्हणजे तेव्हा मला एक खात्री पटली की म्हणजे नाव मोठं आहे, काम आहे, पण आपण जे अनुभवतो ना ते माझ्यासाठी खरंच चांगलं होतं. तोही रथ आपला त्यावेळेस खरंच चांगला गेला. आता याच्यानंतर गणेश उत्सवातल्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे आता मिरवणुका असतील किंवा हे 10 दिवसाचे कार्यक्रम असतील, गणेशोत्सवाव्यतिरिक्त तुम्ही आता मंडळाचे एक नातं जमलेलं असतं की इतर कार्यक्रम वर्षभरात तुम्ही मंडपाच्या व्यवसायाने किंवा फर्निचरच्या माध्यमातून काय काय करता? आता आमचा व्यवसाय तो माझा 12 महिने एक संस्थांशी वगैरे निगडीत आहे. गणपती म्हणजे आता जून महिना चालू झाला की शैक्षणिक वर्ष चालू होतं. बरोबर. मग त्या प्रत्येक कॉलेजमधले प्राचार्यांचे मीटिंग असतील, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर असेल, त्याच्यानंतर बाकी कॉलेजचे उपक्रम असतात, तर त्या माध्यमातून लागणारं सगळं मंडपाचं टेबल खुर्च्या हे सगळं काम सगळ्या संस्थांचं माझ्याकडे कायम चालू असतं. बरोबर आहे. म्हणजे सिम्बॉयसिसला सुद्धा आता म्हणजे मोदी जेव्हा आले ते 2023ला, तेव्हा 10,000 लोकांचा सगळा मंडप उभा केला होता तुम्ही केलं. आणि सुरेख झालं होतं अगदी. अच्छा, बऱ्याच म्हणजे पुण्यातले वसंतोत्सव असतील, हो, वसंतोत्सव. सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम असतील हो. किंवा काही पौराणिक कार्यक्रम असतील, सगळे बऱ्याच कार्यक्रमाचं तुम्ही खूप केलेलं आहे. खूप म्हणजे कार्यक्रम लिस्ट खूप मोठी तशी तुमची. म्हणजे आणि त्यावेळेला संघ परिवाराशी पण आमचं खूप जवळचं नातं होतं. बरोबर आहे. संघाची मोठमोठी शिबिरं, हो. म्हणजे माझ्या आठवणीतलं म्हणजे संघाचं तळजाईला जे शिबिर झालं होतं ना, तेव्हा 1,00,000 स्क्वेअर फूट आम्ही मंडप उभे केले होते. हो, तेवढी लोक राहोट्या लोकांना झोपायला, राहायला. आणि म्हणजे त्यामुळे संघाच्या ह्याची पण खूप कामं आमच्याकडे आहेत. नक्की केलेली आहेत. बरं, आता हे सगळं करताना म्हणजे आपलं बऱ्याच वेळा काय होतं की रात्रीचीच कामं असतात, म्हणजे मंडप असेल, लाइटिंग किंवा आपली सगळ्यांचीच. मग याच्यामध्ये फॅमिलीकडे म्हणजे कुटुंबाचा कसा आधार मिळतो किंवा तुम्हाला त्यातून वेळ काढावा लागतो, ती कशी साथ मिळते आपली? नाही, असं आहे की म्हणजे आम्हाला पहिल्यापासूनच ते बाळकडूच आहे हो. की काम पहिलं महत्वाचं बरोबर आहे. काय, आणि आपल्याकडे जी माणसं आहेत त्यांची पण काळजी आपण पहिली घ्यायची, मग आपल्या घरातली लोक आहेत त्यांचं नंतर. बरोबर. आणि आपल्या म्हणजे काम व्यवस्थित कसं होईल आणि सुरक्षिततेनं कसं होईल, माणसांच्याकडनं कसं करून घ्यायचं, हे आम्हाला आजोबां वडिलांकडनं सगळं त्याचं शिक्षण घेतलेलं आहे. बरोबर आहे. त्यामुळे फॅमिलीकडनं आणि आम्हाला साथ मिळतेच आहे. आता हल्ली काय होतं की कामगार असं ओरड असते की कुठल्या व्यवसायात कामगार मिळत नाही, काय नाही. तुम्ही आता तुमच्याकडे महाराष्ट्रातले बाकी राज्यातले बरेच कामगार आहेत, मग त्यांचं तुम्ही सुखसोयी, त्यांचे विमा किंवा इतर विषयी कसं तुम्ही प्लॅनिंग करता? आता कसं आहे की आता गणपती उत्सवाला जी लोक येतात, कारण आता शेतीची कामं झालेली असतात, हे पुण्याच्या आजूबाजूच्या ज्या भागातनं लोक येतात, म्हणजे पौड, आता नांदेड वगैरे तिकडनं यायला लागली आहेत आता. तेव्हा ही जवळपासची पुण्याच्या लोकही गणपती शेतीची कामं झाली की यायची. मग ते साधारण दिवाळीपर्यंत काम करायचे, मग पुढं काम असेल तर थांबायचे, नाही तर मग परत त्यांच्या शेतीच्या कामाला ते जायचे. पण आता 12 महिने कामं असल्यामुळं ती तेवढी माणसं तेवढी हे म्हणजे सांभाळायलाच लागतात. बरोबर. कोरोनामध्ये सुद्धा आमच्या लोकांना बंद होतं, तरी पण आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुमचं घर चालू राहील एवढी आम्ही नक्की काळजी घेऊ, तुम्हाला उघडं पाडणार नाही. त्यांना ऑनलाईन आम्ही सगळ्यांना पैसे तेवढे पाठवत होतो. हो, नक्की, कारण कामगार त्यांच्या जीवावर पूर्ण काम आहे आणि तो माणूस माझा आहे ही भावना पहिली लक्षात ठेवून त्याची पण सुरक्षा, कारण त्याच्यावर त्याचे कुटुंब अवलंबून आहे. नक्की. त्यामुळे त्यांची पण काळजी आपण घेणं महत्वाचं आहे. बरोबर, त्यांच्या सुखदुःखाच्या सगळ्या साथ द्यावी लागते. काय मला सांगायला आनंद असेल, माझ्याकडच्या जे सगळी लोक आहेत त्यांनी आवर्जून सांगतात की साहेब तुमच्या याच्यामुळे आमचं घर झालं, मी एवढी एकर जागा घेतली, हे झालं. म्हटलं
आम्हाला हेच पाहिजे बरोबर आहे. हां, की आम्ही मोठे नाही, तुम्ही पण मोठे व्हा. नक्की नक्की नक्की. म्हणजे हे काही काम करता करता म्हणजे तुम्हाला एक सामाजिक बांधिलकी पण आहे. हो, तुम्ही त्या काम करताना एक कौटुंबिक कौटुंबिक म्हणजे ते फॅमिलीच समजतो. फॅमिलीच म्हणजे समजतो तुम्ही. एखादा माणूस 2-3 दिवस आला नाही की मग फोन करतो, बाबा काय झालं, बरोबर आहे. कोण डॉक्टरांना दाखवलेस, काय झालेस, हम्म. मग मला भेट, मग आपण बघू, चांगल्या दुसऱ्या डॉक्टरांना दाखवू, असं सगळं करतो. बरोबर बरोबर. मदत काय लागली तर ती पण करतो आर्थिक. काका आता हे सगळं तुम्ही काम करताय, पण बऱ्याच वेळा असं असतं की तुम्ही इतके वर्ष काम करताय आणि दाते आणि कंपनी हे जे काही ब्रँड आहे तुम्ही जे काही तयार केलेलं आहे, गुडविल आहे, ते तुम्ही कधी कधी आर्थिक म्हणजे जबाबदारी पण असते, कर्तव्य असतं आणि ऐनवेळी आलेली सिच्युएशन असते, मग ती कशी हँडल करता? नाही, कसं आहे की आम्ही पहिल्यापासून आमचं सगळं म्हणजे आर्थिक असो, साधन सामग्रीचं असो, सगळं वाहतुकीचं असो, ते सगळं नियोजन करण्याची आम्हाला आमच्या वाडवडिलांची जी सवय लागली आहे, त्यामुळे आम्हाला कधीच हे अडचण कधीच आली नाहीये. म्हणजे आर्थिक पण नाही कधी, आणि कधीच कुठल्या ह्याची कमतरता आम्हाला भासली नाही, आणि आम्ही ते वेळ आणूनच दिली नाही. कारण लोकांचं आणि मुख्य असं आहे की आपण आपले जे सप्लायर आहेत त्यांना त्यांचं पेमेंट वेळेत करणं महत्वाचं आहे. बरोबर आहे. आपल्याकडे काम करणाऱ्यांना सुद्धा वेळेत पेमेंट करणं महत्वाचं आहे. आपल्याला नाही राहिलं तरी चालतील, पण त्यांची सोय होणं महत्वाचं बरोबर आहे. आहे. हे पहिलं आम्ही धोरण आमचं आजोबांपासून धोरण आहे. हा, बरोबर. दिलेला शब्द पाळला पाहिजे. दिलेला शब्द पाळायचा, आणि त्याच्यामध्ये कारण एकदा विश्वास संपादन करणं महत्वाचं आहे. हो 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 हो. तो जर तडा गेला तर काही उपयोग नाही. तो आम्ही विश्वास संपादन केलाय, ग्राहकांचा केलाय आणि व्यापारी लोकांचा पण केलेला आहे. हा, म्हणजे चढ उतार जरी आपले झाले हो. तरी आपण समोरच्या व्यक्तीला काही वेळेत शब्द दिला तर होय. पूर्ण करणं गरजेचं आहे. अगदी अगदी. बरोबर आहे. आणि आता असा काही क्षण आहे का की तुम्ही एखादं काम खूप रात्रंदिवस, जसं तुम्ही पुण्यात साहित्य संमेलन बरीच झाली, कवी संमेलनं झाली, किंवा वसंत सांगीतिक म्हणजे संगीत क्षेत्रातली बरीच कार्यक्रम झाले, हो. की असा कुठला कार्यक्रम की ते झाल्यानंतर कुणीतरी तुम्हाला भेटलं, शाबासकी दिली, किंवा त्याच्याविषयी काही आठवणी आहेत का? त्याच्यामध्ये असं मी जेव्हा मोदी साहेब आले होते ना, कारण मुजुमदार सरांचं एक ते अचिव्हमेंट होती की मोदी साहेबांना मला माझ्या संस्थेला 50 वर्ष पूर्ण झाली म्हणून त्यांना आणायचं होतं. बरं. आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर मी सरांना भेटायला गेलो. सरांनी अक्षरशः मला मिठी मारली आणि सरांनी डोळ्यात पाणी आणलं बरं बरं बरं. की दीपक, आज मला खऱ्या अर्थाने माझी फॅमिली भेटली. हो हो हो, नक्की. हा सरांचा खूप मोठा हे आहे. आणि दुसरं एक असं की म्हणजे गणपतीच्या संदर्भातलं विसर्जन मिरवणूकचं एकदा मी विवेक कटावकरांनी रथ केला होता, आणि बाबूगिनू चौकापाशी एकदा एक चाकाचं चाक पंक्चर झालं. बरं बरं. पुढं गणपती चौकामध्ये चाक पंक्चर झालं. आता दोन्ही चाकं पंक्चर झाली. तेव्हा फक्त 4 टायरवरच होतं, हो हो हो, डबल टायर नव्हतं. डबल टायर नव्हतं. मग त्या वर्षी पुढं आता स्टेपनी पण संपली. मग काय करायचं? मग अण्णा म्हटले, दीपक शेठ काय करता येईल? म्हटलं मला फक्त 2-3 कार्यकर्ते द्या. माझ्या गोडाऊनला गेलो, मोठे सागवानी वासे आणले, ते गाड्या खाली घातले, आणि जगन्नाथाचा रथचा सारखा जसा ओढतो. हा तसं कार्यकर्त्यांनी तो रथ तिथपर्यंत जागेवर नेला. बरोबर आहे. आणि कुठेही काही कळलं पण नाही लोकांना हा हा हा, की काही अडचणी झालेल्या आहेत. बरोबर आहे. बरोबर. आणि मग म्हणजे तो विवेकच्याही खटावकरांच्या पण हा स्मरणात आहे, आणि माझ्याही कायम स्मरणात आहे की त्यावेळेला बाप्पांनी बुद्धी दिली आणि त्यांनी ते सगळं प्रसंग ओढून नेला. नाही, बरोबर आहे. ऐनवेळी आलेल्या संकटांना सामोरं आणि जाऊन, पण मग ते बाकीच्या न कळता काही गोष्टी टेक्निकली हो, आपापल्यातच त्या मिटवावं लोकांना लागतं. काही कोणाला कळलं नाही की हे काय करतायत कार्यकर्ते. बरोबर आहे. बरोबर आहे. हा, म्हणजे आम्ही ते त्याला वाशाला पण फारसे दाखवलं नाही, फक्त गाडा ढकलतोय ढकलतात असे. अशीच आम्ही ऍक्शन दाखवली. आणि आता ह्या व्यवसाय जो आहे, म्हणजे बऱ्याच वेळा असतं की मंडप व्यवसाय असेल, किंवा आम्ही इव्हेंटचं काम करतो, मी सजावटीचं काम करतो, म्हणजे खूप धावपळ असते, रात्रंदिवस म्हणजे झोप नसते, किंवा बऱ्याच लोकांचं असतं पैसे बुडवले जातात, किंवा मग या क्षेत्राकडे वळायला नको, किंवा तरुण पिढीला तुम्ही काय सांगू शकाल की या व्यवसायाविषयी काही येण्यासंदर्भातलं? तरुण पिढीला मी म्हणजे माझ्या ह्याच्यातनं अनुभवाने मी असं सांगेन की तुमची कामाची जिद्द महत्वाची आहे, कामाची सचोटी महत्वाची आहे, आणि लोकांचा विश्वास संपादन करायला पाहिजे. बरोबर आहे. पैसे हा क्रायटेरिया महत्वाचा नाही, की आपण आपली जी जबाबदारी घेतलेली आहे ती पूर्ण करायची, आणि लोकांचं जे समाधान असेल त्याच्यात आपलं समाधान आहे, बरोबर आहे. हे गृहीत पहिलं धरलं पाहिजे. आणि तुम्ही जास्तीत जास्त त्याच्यात झोकून दिलं पाहिजे काम करताना, की हे माझं काम आहे.
म्हणजे कोणाच्या तरी घरगुती जरी कार्यक्रम असेल तरी ते माझं समजून तुम्ही ते करायला पाहिजे. बरोबर. तरच तुम्हाला ते लोक समजतील की माझे मेंबर आहेत, फॅमिली मेंबर आहेत. हो हो. हा लोकांनी तरुण वर्गाने आता हे अनुभवावं. आता हे सगळे काम करता म्हणजे पुण्यात तुमचं नाव आहे, काम करता, म्हणजे असं काय झाले का की पुण्यापेक्षा तुम्ही बाहेर गेला, म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये राज्यांमध्ये अशी कुठली मोठी कामं केलीत का काय? पूर्वीच्या काळी इथनं मुंबईला जाऊन म्हणजे पुणे विद्यापीठ आणि SSC बोर्डाच्या परीक्षा ज्या असायच्या हो हो. त्या कंडक्ट करायचं सगळं काम आमच्याकडे जबाबदारी होती. म्हणजे जे परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत त्यांना बाकांवर नंबर टाकणे, सुपरवायझरची अपॉइंटमेंट करायची बरोबर. आणि त्याच्यानंतर ते आन्सर पेपर पॅक करून एक्झामिनरकडे पाठवण्यापर्यंत सगळी कामं आमच्याकडे होती. आम्ही मुंबईला जाऊन इथनं मुंबई विद्यापीठाची पण कामं ती परीक्षेची त्यावेळेला पूर्वी केलेली आहेत आणि त्याच अनुषंगाने मग सगळ्या संस्थांशी आमचे जवळचे संबंध निर्माण झाले परीक्षांच्या मुळं. बरोबर आहे. हां. आता नवीन जसं टेक्नॉलॉजी वाढती, जसं आता मंडप म्हणलं की वासा, बांबू, काथ्या की ह्या गोष्टी पार कर हे येतच, पण नवीन टेक्निक बदलतं, नवीन गोष्टी होतात, मग तुम्ही त्यात कसा बदल करता नेहमी? आता त्याच्यामध्ये म्हणजे की आम्ही म्हणजे वासे बांबू तर हे आहेतच, कारण त्याला त्याची जी मजबूती आहे ते आहे आणि स्टील स्ट्रक्चर आता जे आहे मोठं त्याच्यानंतर आता हँगर पण आलेत 100 मीटर 100 फुटाचे 200 फुटाचे. त्यामुळं पण म्हणजे भरपूर मोकळी जागा लोकांना मिळते. हा, म्हणजे मध्ये खांब येत नाही, खांब येत नाहीत म्हणजे मध्ये. मोठ्या सभा असतील, सभा असतील किंवा ते. कार्यक्रम असतील. हा हा, त्या पण आता आम्ही ते सगळं उभं करतो. बरोबर आहे. म्हणजे कुशल कारागीर तयार कुशल करणं कारागीर, किंवा हा. जबाबदारी घेणे याचं मग तुम्ही जबाबदारी काय? हो, ते करताना वारं पाऊस वगैरे काय असेल त्याची पण सगळी आता ह्याला तुमच्या निंबाळकर तालमीची शताब्दी झाली बरं. त्या वर्षी 12 फुटावर प्लॅटफॉर्म करून तिथं वर डेकोरेशन केलं होतं. हो हो हो. आणि एवढी लोक ये करत होती, खूप लोक जवळजवळ 1,00,000-2 लाख लोक तिथनं हे गेली. कार्यकर्ते सगळे म्हटले अहो म्हणे दाते मजबूत आहे ना. म्हटलं तिथं नाचलीच लोक तरी चालतील, काही होणार नाही एवढी खात्री आहे. एवढं मजबूतीकरण केलेलं आहे त्याचं. बरोबर आहे. आता नाही वाढत्या, आता लोकसंख्या वाढली, गाड्या वाढल्या, हो. रस्ते छोटे व्हायला लागले हो हो आणि उत्सवही वाढला. मग त्या हिशोबाने तुम्हाला हे जे काम आहे म्हणजे लोकांच्या काळजी घेऊनच करायचे, सगळं ते करावं ते लागतं. सगळं शेवटी म्हणजे क्रॉस चेकिंग जे म्हणतो आपण, बऱ्याच वेळा असं असतं की सेट लावतो की आपण मंडपचं काम करतो, हो. की त्याच्या असणारा सुपरवायझर किंवा त्याच्या असणारी बाकीची लोक, मग ह्याच्यावर तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे, किंवा ती जे काही सूत्रधार आहेत सगळे, हो. मग त्याविषयी तुम्ही कसं त्यांना ट्रेनिंग देता किंवा काय करता की त्यांना? एखादं मोठं सगळं काम करत असताना आम्ही त्याचं सगळं नियोजन पहिलं करतो आणि त्यांच्याशी सल्लामसलत करून की बाबा आपल्याला ह्याच्यामध्ये खूप मोठी जबाबदारी आहे, एवढं लोक येणार आहेत तर त्यांची सुरक्षतेच्या दृष्टीने पण आपल्याला सगळं बघणं जबाबदारी आहे. आणि आम्हाला ते आमची नजर हे झालेली आहे, कुठं जरा थोडंसं वेडवाकडं दिसलं तरी आम्ही ते सोडायला लावतो. बरोबर आहे. किंवा ते हे ओपन करा आणि परत सरळ करून घ्या आणि मगच पुढचं काम करा, तोपर्यंत नाही करायचं. हां, आमच्या आजोबांपासून ती आम्हाला सवय लागलेली आहे. त्यामुळे त्याची सुरक्षितता आणि म्हणजे संपूर्ण काम लाईन दोरीमध्येच येणं, त्याच्या आकृतीबद्ध काम करणं आम्हाला सवय लागलेली आहे. माणसांना माझ्या म्हणजे वाहनातल्या लोकांना सांगितलेलं असतं की आपल्या वाहनामुळं की कोणालाही त्रास होणार नाही ह्याची पहिली दक्षता घ्यायची. आपली गाडी थोडी थांबली तरी चालेल, पण बाकी यांची वाहतूक चालू राहिली पाहिजे. आपल्या कामामुळं लोकांची वाहतूक थांबली नाही पाहिजे याची काळजी पण माझं लोकांना हे असतं, सल्ला असतो. आपली आता सगळी अगदी घरगुती याची चर्चा झाली आहे आणि आपण आमच्या व्यवसायाला 100 वर्ष आत्ता नुकतीच पूर्ण झाल्याबद्दल आणि तुम्ही इथं ह्या कलाभ्रमंती आपल्या संस्थेकडनं आम्हाला इथं व्यासपीठ आम्हाला उपलब्ध केलं त्याबद्दल दाते आणि कंपनी सर्व परिवारातर्फे आपले खूप खूप आभार, धन्यवाद. खरं तर म्हणजे जो काही प्रवास आहे तो काही म्हणजे फक्त 100 वर्षाचा असा काही सहज झालेला नाही आहे. तुमच्या या सगळ्या चर्चेतून लक्षात आलं. आणि फक्त व्यवसाय न पाहता एक सामाजिक बांधिलकी आहे याच्यामध्ये, एक प्रेम आहे आणि पुण्याविषयीची एक आपण म्हणतो रिस्पेक्ट आहे तुमच्या याच्या कामामध्ये. आणि ग्रामीण भागातील लोकांनाही तुम्ही भरपूर काम देत आहे, त्यांची घरं चालवता किंवा एक सगळ्याच बाजूंनी तुमचं हे काम चांगलं चालू आहे. तर खरं तर आमच्या म्हणजे संदीप इनामकी स्टुडिओ या यूट्यूब चॅनलकडनं आणि कलाभ्रमंती कार्यक्रमाकडनं दाते आणि कंपनी या तुमच्या याला
आमच्या संस्थेकडनं तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि पुढेही तुमचं काम असं चांगलं राहो. आणि तुम्ही आमच्या या कार्यक्रमात आलात, आम्हाला 4 गोष्टी मार्गदर्शन पण सांगितल्या आणि आमच्या प्रेक्षकांनाही काही गोष्टी पडद्यामागे नक्की काय असतात ते तुम्ही त्याचं उलगडलं. त्याबद्दल मी संदीप इनामके आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.